नमस्कार मित्रांनो, साधारण 20-25 वर्षापूर्वी छोट्या छोट्या आजारांसाठी आणि प्रत्येक कारणासाठी रक्तलघवी तपासलं जायचं नाही. कारण फक्त मोठ्या शहरांमध्येच पॅथॉलॉजी लॅबची उपलब्धता असायची. परंतु आता काय झालं आहे, अगदी खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा पेशंटच्या रक्तलघवी तपासण्या करण्याच्या सुविधा सहज उपलब्ध आहेत. आणि अगदी एक दिवसाच्या आजारासाठी सुद्धा पेशंट त्यांचं रक्त तपासा अशी भूमिका घेतात, असा आग्रह करतात डॉक्टरांना. मग तो रक्ताचा रिपोर्ट हातात येतो. डॉक्टरांकडे जाण्याच्या अगोदरच काय नॉर्मल आहे, काय कमी झालं आहे, काय वाढलं आहे, हे काही पेशंटला थोडंसं तिथे आकडेवारीवरून आणि त्या कमी झालेल्या किंवा वाढलेल्या आकड्याला ठळक खून निशाणी केल्यामुळे पेशंटला हे समजतं. आणि मग त्या पेशंटला त्या रिपोर्टचा अर्थ काय लावायचा हे कळत नसतानासुद्धा हातातल्या रिपोर्टवरून पेशंट एवढं फक्त समजतो की माझं काहीतरी बिघडलेलं आहे आणि तो घाबरून जातो. नमस्कार, मी तुमचा फॅमिली डॉक्टर राहुल भोईटे. आज आपण बघणार आहोत तुमच्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये जेव्हा रक्तातल्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत असा रिपोर्ट येतो तर त्याचा काय अर्थ असतो. होय, रक्तातल्या पांढऱ्या पेशी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स. यापूर्वी आपण बघितलं की WBC वाढल्या तर त्याचा काय अर्थ आहे आणि काय काळजी घ्यायला पाहिजे. आज आपण बघणार आहोत की पांढऱ्या पेशी म्हणजे WBC कमी झालेल्या आहेत, त्याचा काय अर्थ आहे आणि त्याचा काय उपचार आहे. तर सगळ्यात प्रथम बघूया तुमच्या लॅब रिपोर्टमध्ये WBC त्याची नॉर्मल रेंज ही प्रत्येक लॅबमध्ये वेगवेगळी असते. परंतु जनरली 4000 पासून 10,000 पर्यंत क्युबिक mm ही त्याची नॉर्मल रेंज आहे. म्हणजे या रेंजमध्ये ज्यावेळेस असेल त्यावेळेस तो तुमच्या पांढऱ्या पेशी नॉर्मल आहेत. मग ज्यावेळेस पांढऱ्या पेशी कमी झाल्या असं म्हणतो तर ते 4000 किंवा काही लॅबनुसार 3500 पेक्षा कमी झालेले असतील तर म्हटलं जाईल की तुमच्या पांढऱ्या पेशी या कमी झालेल्या आहेत. आता पांढऱ्या पेशींचे पुन्हा प्रकार असतात, 5 प्रकार असतात. एक न्यूट्रोफिल्स, एक लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, बेसोफिल्स आणि इओसिनोफिल्स. त्याचा अजून वेगवेगळे अर्थ असतात. आता आपण बघूया पांढऱ्या पेशी तुमच्या रिपोर्टवर येतात की त्या 3500 पेक्षा कमी आहेत. मग ह्या पांढऱ्या पेशी का बरं कमी होतात. तर इथे सगळ्यात प्रथम आणि महत्त्वाचं मी हे नमूद करू इच्छितो की पांढऱ्या पेशी कमी होणे असा काही आजार नाहीच आहे. मग काय आहे तर ते कुठल्या तरी आजाराचं लक्षण आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या कारणांपासून तर अगदी गंभीर कारणं या पांढऱ्या पेशी कमी होण्याच्या मागे असतात. आपण ते अगोदर कारणं बघूया की पांढऱ्या पेशी कमी का होतात. तर सगळ्यात कॉमन कारण आहे व्हायरल इन्फेक्शन. म्हणजे बरेचसे व्हायरसेस आहेत की ज्याचं इन्फेक्शन झाल्यानंतर पांढऱ्या पेशी ह्या कमी होतात. जसं की कावीळचे व्हायरस आहेत किंवा साधं इन्फेक्शियस मोनोन्यूक्लिओसिस असे काही व्हायरस आहेत किंवा एप्सन-बार व्हायरसेस आहेत. हे साधे व्हायरल इन्फेक्शन झालं तरी तुमच्या पांढऱ्या पेशी बऱ्याच वेळा कमी होतात. मलेरिया किंवा टायफॉईड ह्या इन्फेक्शनमध्ये सुद्धा पांढऱ्या पेशी कमी झालेल्या दिसतात. पुढचं जे कारण आहे ते म्हणजे पांढऱ्या पेशी जिथे तयार होतात ते म्हणजे बोन मॅरो. म्हणजे हाडाच्या आतमध्ये जो मगज असतो तिथे पांढऱ्या पेशी तयार होण्याचं काम होत असतं. ह्या बोन मॅरोचं काम ज्यावेळेस बिघडतं त्यावेळेस पांढऱ्या पेशी कमी व्हायला लागतात. आता हे बोन मॅरोचं काम बिघडण्याची काय कारणं आहेत तर कॅन्सर असेल आणि त्याच्यावरती जर किमोथेरपी किंवा रेडिएशन्स तुम्हाला सुरू असतील तर बोन मॅरोचं काम बिघडतं आणि पांढऱ्या पेशी ह्या कमी व्हायला लागतात. म्हणजे कॅन्सर आणि रेडिएशनचं ट्रीटमेंट असेल तर जनरली आम्ही बघतो की त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी आहेत. आता ह्या बोन मॅरोच्याच किमोथेरपी आणि रेडिएशनच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस काही कॅन्सरचेच प्रकार असतात, म्हणजे ल्युकेमिया म्हणू आपण, म्हणजे मायलाइड ल्युकेमिया किंवा CML क्रोनिक मायलाइड ल्युकेमिया, याच्यामध्ये पांढऱ्या पेशींचं प्रमाण हे
कमी झालेलं असतं. काही ऑटोइम्युन डिसीज आहेत, म्हणजेच स्वतःचीच रोगप्रतिकारशक्ती स्वतःवर चुकीच्या पद्धतीने काम करते, स्वतःच्या शरीरावर हल्ला करते, विरोध करते, त्यावेळेससुद्धा पांढऱ्या पेशी या कमी होतात. तर हे असे ऑटोइम्युन डिसीज म्हणजे स्वतःच्याच रोगप्रतिकारशक्तीचे आजार कोणते आहेत, तर संधिवात, रुमाटॉइड आर्थरायटिस किंवा लूपस हे जे आजार आहेत यामध्ये सुद्धा पांढऱ्या पेशी कमी झालेल्या असतात. अजून कॉमनली आढळणारं जी कारणं आहेत त्याच्यामध्ये दारूचं व्यसन, अल्कोहोलिझम. जे लोक खूप दारू पितात, त्यांना दारूचं जोरदार व्यसन आहे, अशा लोकांच्या पांढऱ्या पेशी ह्या सतत कमी झालेल्या असतात. पुढचं कारण आहे न्यूट्रिशन, म्हणजे तुमचं पोषणात जर काही कमतरता असेल आणि मेगॅलोब्लास्टोसिस म्हणजेच बोन मॅरोमध्ये पांढऱ्या पेशी तयार होण्यासाठी जे अन्न घटक, जे व्हिटॅमिन्स आवश्यक असतात, जे पोषक घटक आवश्यक असतात, त्याची ज्यावेळेस कमतरता असते त्यावेळेस पांढऱ्या पेशी कमी होतात. मग हे व्हिटॅमिन्स कोणते आहेत, तर B12 आणि फॉलिक ॲसिड यांच्या कमतरतेमुळे सुद्धा पांढऱ्या पेशी या कमी व्हायला लागतात. आता काही औषधं पण आहेत ज्यांच्यामुळे पांढऱ्या पेशी कमी होतात. काही हायर अँटीबायोटिक आहेत, काही अँटी कॅन्सर एजंट आहेत, त्यांच्यामुळे पांढऱ्या पेशी कमी होतील. काही अँटीसायकोटिक आहेत, म्हणजे मानसिक आजारांवर काही गोळ्या आहेत, त्याचबरोबर फिट्स येण्यावरती काही गोळ्या आहेत, त्याच्याने सुद्धा पांढऱ्या पेशी कमी व्हायला लागतात. आता ज्यावेळेस रोगप्रतिकारशक्ती उलट्या पद्धतीने, विचित्र पद्धतीने वागते, तर ह्या रोगप्रतिकारशक्तीला दाबण्यासाठी म्हणून काही औषधं असतात. त्या अशा प्रकारची औषधं म्हणजे ज्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे किंवा ज्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिससारखे आजार आहेत, अशा किंवा कुठलंही ट्रान्सप्लांट झालेलं आहे, त्यांना अवयव प्रत्यारोपण झालेलं आहे, अशा लोकांना जी औषधं दिली जातात त्याच्यामध्ये सुद्धा पांढऱ्या पेशी ह्या कमी होतात. आता मी मगाशी म्हटलं की जर पांढऱ्या पेशी हे आजार नाही आहे, मग तरी पण ज्यावेळेस पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत तर साधारण रुग्णांमध्ये काय लक्षणं दिसतात, तर एक ताप येईल, फार थकवा येईल किंवा लिम्फ नोड्स मानेवर, जांघेत, बगलेमध्ये काही गाठी येऊ शकतात, भूक लागणार नाही, अंग दुखेल, थंडी वाजून येईल. अशा प्रकारची लक्षणं हे त्या कारणांनुसार, त्या इन्फेक्शननुसार पेशंटमध्ये दिसतात. आता याच्यावर उपचार काय? सगळ्यात महत्त्वाचं आहे की बऱ्याच लोक पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी म्हणून काही उपचार शोधत असतात आणि मग कुठेतरी त्यांना कुणीतरी सांगतं की अमुक एका खेडेगावामध्ये एक व्यक्ती आहे, ती आयुर्वेदिक औषध देते, किंवा अमुक एक जंगलामध्ये एक वनस्पती, तिच्यामुळे पांढऱ्या पेशी वाढतात. तर मित्रांनो, असं पांढऱ्या पेशी वाढवण्याचं म्हणून स्पेसिफिक असं औषध नाहीच आहे. मग ज्या कारणामुळे तुमच्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत त्या कारणावर ज्यावेळेस तुम्ही इलाज करता तर त्यावेळेस पांढऱ्या पेशी वाढतात. काही वेळेस तर अगदी ऑटोमॅटिक, आपोआप काही काळाने तुमच्या पांढऱ्या पेशी आज जेवढ्या आहेत त्याच्यापेक्षा 2 दिवसांनी वाढलेल्या आढळतात. म्हणजे पांढऱ्या पेशी तुमच्या ज्यावेळेस कमी झालेल्या असतात लॅब रिपोर्टमध्ये, ते काही कायमस्वरूपी कमी झालेले नसतात, ती थोड्या वेळची फेज असते. म्हणून ज्या कारणामुळे तुमच्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत त्याच्यावर इलाज करणं हाच त्याच्यावरचा इलाज आहे. मग पुन्हा पुन्हा जर तुमच्या ह्या WBC कमी होत असतील तर काय प्रिव्हेन्शन घ्यायला पाहिजे? तर पुन्हा पुन्हा होत असेल तर प्रिव्हेन्शन हेच आहे की तुम्ही स्वतःच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी गर्दीमध्ये जाणं टाळणं, वारंवार हात धुणं, गर्दीमध्ये मास्क वापरणं, स्वच्छतेची, पाणी आणि अन्नपदार्थांच्या स्वच्छतेची काळजी घेणं. कारण तुमच्या WBC ह्या सैनिक पेशी असतात आणि ज्यावेळेस सैनिक पेशी कमी झालेले असतात तर ते गंभीर स्वरूपाचे काही समस्या, काही आजार तुम्हाला देऊ शकतात. म्हणून WBC कमी झालेल्या आहेत तर त्या अगदी आपल्याला हलक्यात घेता येत नाहीत, कारण त्या सैनिक पेशी आहेत. कुठलाही गंभीर आजार होऊ नये म्हणून त्यावर तुम्हाला लक्ष द्यायचंच आहे. काही कारणामुळे ते झालेलं आहे पांढऱ्या पेशी कमी, त्याच्यावर आपल्याला उपचार करायचाच आहे. परंतु पांढऱ्या पेशी कमी झाल्या यालाच रोग तुम्ही समजू नये. ज्या आजारामुळे, ज्या रोगामुळे त्या कमी झालेल्या आहेत त्याचा इलाज घ्यावा, तुमच्या डॉक्टरांना वेळेवर दाखवावं, एवढीच या व्हिडिओची एक व्हिडिओ मागची एक उद्देश आहे.
की तुम्हाला हे मिळावं. धन्यवाद.